तसाच मस्त स्मेल येतोय ना. इथे बघा, इथे हळदीची भाजी आहे, लिंबू आहे, कांदा आहे, सलाड आहे, इथं राईस पण ठेवला आहे आणि जलेबी आहे. हॅलो हॅलो तर मित्रांनो माईक लावलेला आहे आणि आवाज येईल आता. तर मित्रांनो, हिवाळा म्हटला की हिवाळ्यामध्ये बऱ्याच अशा भाज्या आपण खातो. त्यामध्ये वांग्याची भाजी झाली, तूरच्या दाण्याची भाजी झाली, वाल झाला, शेवग्याच्या शेंगा झाल्या, अशा बऱ्याच प्रकारच्या भाज्या आपण खातो. पण त्यापैकीच आता एक भाजी ट्रेंडिंगमध्ये आहे, ती म्हणजे हळदीची भाजी. आणि ती जास्त करून राजस्थानमध्ये खाल्ली जाते. आता पुण्या साईडला बऱ्याच ठिकाणी ती भाजी लोक बनवतात आणि खातात. तर अशीच आम्ही त्या भाजीचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आमच्या ट्रेकर मंडळीसोबत ठेवलेला आहे. जवळपास 50 लोक आहेत आणि तो कार्यक्रम आहे चिंचवड तर ट्रेकिंग म्हटलं का बरेच जण येतीलच असं नाही आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमानिमित्त सगळेजण भेटतात. त्यामुळे आम्ही तो कार्यक्रम चिंचवड गावात ठेवला आहे. आता ती भाजी कशी बनवते, आणि ती भाजी आमचे एक मित्र आहेत ट्रेकिंगमधले, ते बनवणार आहे. कारण आमच्या ट्रेकिंगमध्ये बरेच असे लोक तरबेज आहेत सगळं कुकिंग करायला. तर त्यांच्याकडून भाजी बनवून घेणार आहे आणि ती भाजी बनते कशी आणि त्या भाजीसाठी कुठली सामग्री लागते आणि त्यानंतर पुढे कुठला छान असा कार्यक्रम तुम्हाला अनुभवायला मिळतो ते या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला तर मग निघूया आणि ती भाजी कशी बनते हे बघूया. तर थेट जाऊया आता निगडी प्राधिकरणमध्ये. चला तर. आणि हो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, म्हणणार काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स सर तुमच्यासाठी. चला तर मग. तर मी पोचलो आहे आता प्राधिकरणमध्ये आणि ती भाजी बनवून मिळणार आहे आम्हाला एका ठिकाणी. आणि ती भाजी कशी बनते ते बघूया. त्याच्यासाठी बघा, आपण ते प्लास्टिक आहे बरं का, सोमानी दादा आहे, 2 मित्र आहे आणि ते पुजारी दादा आहे आमची. भाजीसाठी एवढा गंज आहे आणि जवळपास 6 लोक आले. त्याचा विचार इकडे आता आम्ही वटाण शिरतोय. इथे लसण आहे आणि हे असं चालू आहे. तिकडे पुजारी दादा फ्लावर आहे ते कट करत आहे. हे असं आहे की लाईट गेलेली आहे, त्यामुळे सगळं कामं आम्हालाच करावं लागतं. नाहीतर आम्ही भाजी एका दादाकडे बनवायला दिली आणि ते बनवायला असं वाटलं, पण आता लाईट गेलेली आहे त्यामुळे मिक्सर बंद आहे, सगळं बंद आहे. त्यांना मदत करायला कोण नाही, त्यामुळे आम्ही आता त्यांना मदत करतो. मित्रांनो, प्रसंग असा झाला होता की नेमकं त्यावेळेस लाईट गेली होती आणि मित्राच्या घरी अंधार पसरला होता. भाजी बनवायला आमचा मित्र एकच आणि त्याला मदत करायला पण कोणी नव्हतं. मग काय, आम्ही सगळ्यांनी कामं हातात घेतली. कोणी कांदा चिरायला बसलं, कोणी लसूण सोलत होतं, कोणी मटार काढत होतं, तर कोणी हळद चिरत होतं. अंधारातही हात थांबले नाहीत, कारण ती फक्त भाजी नव्हती, ती होती आमच्या मैत्रीची आणि टीमवर्कची चव. ट्रेक म्हटला की कुठं ना कुठं कधी जेवण भेटेलच असं नाही ट्रेकमध्ये. त्यामुळे आमच्या ट्रेकमध्ये सगळेच लोक असे एकदम तरबेज आहे. हे जेवण असो, जेवणामध्ये पदार्थ असो, बनवायला सगळेच तरबेज आहे. त्यामुळे इकडे आता त्या काकांना मदत करायला कोणी नव्हतं, त्यामुळे आम्ही सगळी आता मदत करून राहिलो. त्यामुळे भाजी लवकरात लवकर तयार होईल. आणि मित्रांनो, इथे वाटाणा आहे तयार आहे आणि इथे फ्लावर आहे. आम्ही आता उकळून घेतलेला आहे पाण्यामधून, गरम पाण्यामधून. उससे क्या होता है, ये कुछ कीटाणु रहते हैं. अच्छा अच्छा, हां, ते उकळून घेतलं क्लीन होऊन जातं आणि किटाणे वगैरे राहिलेत ना ते
या भाजीसाठी लागतो तूप आणि तुपामध्ये आम्ही काजू आहे आणि त्यामध्ये फ्लावर टाकला आहे. तो आता फ्राय करतो आहे आणि छानपैकी असा उकडतो आहे. आणि इकडे पण फ्लावर असे पाण्यात उकडून घेतलं आहे. एक घंटा लगता है उसको टोटल को फ्राई करने के अच्छा 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 1 घंटा. लिए। 1 घंटा मतलब वो हाँ, पूरा फ्राई हो जाता है। हाँ। टेस्ट जो है एकदम कच्चा नहीं रहता। अच्छा, पहले अच्छा। वो कड़वा होता है ना, है ना. वैसा नहीं। पहिली अशी भाजी बघितली मी की ती तुपामध्ये बनवली जाते आणि हळदीच्या भाजीला तूप लागते म्हणजे लागते कारण की त्याची आर्द्रता आहे ती कमी केली जाते. इथे फ्लावर आणि मटर मस्तपैकी तुपात फ्राय चालू आहे करणं आणि तिकडे पण उकडून चालू आहे. इथे आलं लसण अद्रक याची पेस्ट तयार आहे आणि सकाळी इथे आमचा अवतार आहे. मी तसा विदर्भात राहिला आहे म्हणजे हळदीची भाजी कधी मी ऐकली नव्हती. पण जेव्हा पुण्यात आलेलो आहे आणि पुण्यात हळदीची भाजी ऐकून होतो आणि एका मित्राने पण तयारी केली. त्यानं मला बोलावलं नाही. त्याला म्हटलं थांब आमच्या ग्रुपमध्ये पण आता हळदीच्या भाजीचं जेवण आहे ते पण तुला दाखवेल. आता मस्त की बघूया हळदीची भाजी कशी लागते कारण का मी पहिल्यांदा टेस्ट करणार. मित्रांनो याच्यामध्ये आता तूप गेलं आहे आणि आता टाकते जिरा. जिरा असा बसलेला आहे मस्त. आपण जिऱ्याची फोडणी लागणार आहे. मित्रांनो याच्यामध्ये आता कांदा गेला आहे मस्तपैकी आणि जिऱ्याची फोडणी तुम्ही बघितली असेल तर तयार झाली आहे बिलकुल. शेवटी याच्यात काय काय गेलं आहे? लाल मिर्ची और वो पेस्ट. हां हां अदरक लहसुन की पेस्ट आहे ना. हां मित्रांनो यामध्ये आता पेस्ट टाकलेली आहे. कांदा लसूण आणि तिखट अशी पेस्ट बनवली ती आम्ही मस्त पेस्ट टाकलेली आहे. ही भाजी पहिल्यांदा बघतो की तुपाने बनवली जाते. किसून हळद तयार आहे आणि हे आहे दही आणि दह्याशिवाय हळदीची भाजी पूर्ण आहे. त्यामुळे दही आता मस्त मिक्स करता येत आता आणि इकडे आपली भाजी अशी ग्रेव्ही तयार होते आणि इकडे मटर आहे आणि फ्लावर असे तेलात तळून आहे. याच्यात काजू पण मिक्स आहे. मस्तपैकी ते मटर आणि काजू परत फ्लावर जे फ्राय केले होते ते याच्यामध्ये टाकलेले आहे आणि जबरदस्त असा स्मेल सुटला आहे हळदीचा. तुपात ती फ्राय करावं लागणार आणि तुपाशिवाय तिचा गरमपणा जो आहे तो जाणार नाही. आणि इकडे मस्तपैकी ग्रेव्ही तयार आहे. इकडे हळद आता मस्तपैकी फ्राय होत आहे.
ग्रेव्ही तयार आहे. फ्लावर, मटर, परत काजू, टमाटर आणि इकडे आता ही शेवटची जी हळद आहे ही टाकली की थोड्या वेळाला शिजू देणार आहे आणि शिजल्यावरती मस्त त्याच्यात दही टाकणार आणि दही टाकून परत शिजू देणार. म्हणजे आपली हळदीची भाजी रेडी होणार आपल्या संध्याकाळसाठी. फायनली मित्रांनो मी निघालो माझे मित्र आनंद देसाई यांच्यासोबत थेट आमच्या मित्राच्या घरी म्हणजे चौधरी दादाच्या घरी, जिथे आम्ही हळदीच्या भाजीचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. महादेव आहे इकडे, नाना आहे. किती वय असं सांगू शकता का तुम्ही? वय विचारा. वय 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 किती आहे? जवळपास 75 एज असेल. आजही फिटनेस बघा किती आहे. आज आहे ना फुल धमाल येणार आहे. बरेच जुने दिवस आठवले, कारण का ट्रेक करताना मजा यायची, बरेच व्हिडिओ काढायचो, मजा यायची. म्हणजे आता बोलायला शब्द अपुरे पडतात. दादा आहे, महादेव दादा आहे, महादेव दादा नाना आहे, आमच्या इथले यंगेस्ट आहे, सगळ्यांना लाजवणार आहे. आज पण ट्रेक म्हटलं ना की त्यांचा तोडच नाही करायचा, सगळ्यात पुढे असतात. काय म्हणता नाना? हाय काय म्हणता? हाय मस्त मजेत बिंदास 24 तास. इकडे बघा सायकलिस्ट पण आहे, ट्रेकर पण आहे. तुम्ही काय म्हणता? आम्ही काय म्हणणार, आज फक्त बऱ्याच आमच्यासोबत दिवसांनी तुम्ही पण येत चाल. बऱ्याच दिवसांनी भेटलो. तुमच्यासोबत सायकलिंग करायला आम्हालाही मजा येईल. बघूया ट्रेकिंग तर केलेलंच आहे. बरोबर. आणि हे आहे नेताजी दादा आहे पण हे दादा आहे पण फिटनेस बघा कसं आहे. अजून यांच्या मिसेसला तुम्ही बघितलं असताना त्यांची फिटनेस जबरदस्त आहे. अरे बाप, काय विचारू नका. दोघंही पण असे जबरदस्त ट्रेक करतात ना, बाप रे बाप. आपण काहीच नाही त्यांच्यासमोर. संदीप म्हणजे माझं यूट्यूबची जर्नी आहे ना याच्यापासून सुरू झाली. रुपेश तुम्ही गाणी म्हणायला आवडते त्याला म्हणून त्याने काही गाणी स्पीकरची सोय केली. तो आपला मित्र आहे रुपेश दास, सगळ्यांना माहिती आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही इंट्रोडक्शन वगैरे करण्याचा काही विषय नाही. आपल्याकडे आता फक्त ग्रुपमधले प्लेबॅक सिंगर जवळच गाणे म्हणतात, मस्त वेगळे गाणे. Yes. Clap, clap. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये जंगल तेरा कोई एहसास से तू पास है मेरे पास गेटअप तयार है. गेटअप तयार से गाण्यांचा कार्यक्रम संपला आणि वातावरणात अजूनही उत्साह तयार होता. तेवढ्यात आपल्या एका दादाचा वाढदिवस साजरा केला. सगळ्यांनी मिळून टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काही मान्यवरांचा छोटासा सत्कार झाला आणि मग खरी मजा सुरू झाली. सगळे एकत्र बसलो, छान गप्पा मारायला सुरुवात केली. गाण्याचा कार्यक्रम अजून पण चालू आहे. आता आपण हळदीच्या भाजीचं मस्तपैकी जेवण करूया. चला तर, जबरदस्त आता भूक लागली. हळदीची भाजी, ट्रेक, गाणी, वाढदिवस आणि शेवटी एकत्र जेवण.
अशा क्षणांसाठी तरच आपण भेटतो. अशा क्षणामध्येच खरी मैत्री जुळते आणि ट्रेक फक्त प्रवास राहत नाही, आठवण बनून जातो. ही आहे हळदीची भाजी, भाकरी आहे, टोमॅटो आहे आणि कांदा आहे, मीठ आहे. अशी जबरदस्त अशी भाजी बनलेली आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी अशा फेकण्यासारख्या नको व्हायला पाहिजे. ताटा आम्ही सगळ्यांनी, त्यामुळे बेस झालं, ताट धुतलं आपलं कडे घेऊन जायचं. आज का उठला तर भात आला आता आणि जलेबी आहे. जलेबी कुठे जलेबी काय मित्रांनो, अजून पण जेवण चालूच आहे. सगळे जेवायला बसतात. मी जेवलेलो आणि इकडे संदीप, पुजारी दादा आहे. सगळ्यांना छान मस्तपैकी गाण्याचा कार्यक्रम झाला, छोटासा मीटअप झालं. सगळे लोक अशा पद्धतीनेच मिळतात. असे कार्यक्रम असले म्हणजे मिळतात. ट्रेकला बरेच जण येतात, बरेच जण येत असं पण होतं. आणि हळदीची भाजी खाल्लीच पाहिजे, म्हणजे वर्षातून 2दा तरी खाल्ली पाहिजे. आणि त्यामुळे ती डायजेशन चांगलं होतं. तुमचे काही बॅगेस त्या चांगल्या बऱ्या होतात. तर असा छोटासा व्हिडिओ होता, मजा आली, सगळेजण भेटले. तर चला तर मग आता निघतोया आणि परत भेटूया अशाच कुठल्या तरी भन्नाट व्हिडिओमध्ये. त्यानंतर खात राहा, हसत राहा, नवीन करत राहा. भेटूया अशाच भन्नाट व्हिडिओ. चला, बाय बाय.